काय चार्ज तोपर्यंत स्टार्ट होईल तोपर्यंत 5:55 होणार बरोबर. ग्रुप 2 इफ पॉसिबल व्हिडिओज ऑन करा. छान सगळेजण रेड पिंक मध्ये आहे तर मस्त व्ह्यू दिसू दे. येस, दॅट्स इट. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. येस. ओके, ओव्हर टू ग्रुप 2. 5:55. येस. Morning, everybody. Happy Valentine Day, ma'am. All friends. Happy Valentine's Day to all of you. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ती मॅडम एकच गुलाब आणलं. सगळ्यांच्या मध्ये एकच. एकच लागलेलं झाडाला. हे कोणासाठी आहे माहिती आहे आम्हाला, मॅडम साठीच आहे. नाही नाही, तसं नाही, आपल्या सगळ्यांसाठी. आपण सगळे एक आहोत. क्यू. Great. आपली फॅमिली आहे ना, मग कुटुंबातल्या सगळ्या लोकांसाठी. So, can we start? Yes. Uh, आपण मागे विजन ठरवलं होतं आपल्या सगळ्यांचं बऱ्यापैकी. हेल्थ, वेल्थ अँड स्पिरिच्युअल याच्यामध्ये आपण आपलं विजन ठरवलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं आपण पुढे हे करतोय. सो मीनाक्षी मॅम, एक असा क्वेश्चन आहे की आपल्याला सांगायचं आहे की आपल्या आपल्या सगळ्यात जवळच्या 3 व्यक्ती कुठल्या? तुमच्या सगळ्यात जवळच्या 3 व्यक्ती कुठल्या? सगळ्यात जवळच्या 3 व्यक्ती म्हणजे पहिल्यांदा म्हणजे आपले आई वडील जे एकच मानते, आणि मेन म्हणजे आपले गुरु आणि आपली मुलं वगैरे. आणि जेव्हा ग्रॅटिट्यूड कोर्स चालू केला तेव्हा स्वतः असंही समजले. ओके, ग्रेट, देर यू आर. आता मला तोच विषय घ्यायचा आहे. आपण सेल्फ लव्ह बऱ्याच वेळा आपण असं कन्सिडर करतो की 3 व्यक्ती म्हटल्यानंतर आपल्या जवळच्या कोण आहेत त्या कळतात. तर सेल्फ लव्हला आपण विसरतो. तो खूप मोठा हे आहे. ज्या क्षणाला आपण कुठलं व्हिजन्स किंवा या गोष्टी ठरवतो त्यावेळी महत्वाचा असतो तो सेल्फ बिलीफ. आणि तो बिलीफ कधी येतो? ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करता. सो सेल्फ लव्ह ह्या विषयावरच आज थोडंसं बोलायचं होतं. आणि त्या संदर्भात मॅम पुढे भविष्यामध्ये आपल्याला एक हे पण घेतायत, सेशन पण सेल्फ लव्ह लुईस हेच हे करतायत. सो तो एक आहे. आज बऱ्यापैकी सगळे आलेले असतील तर एक पहिली एक गोष्ट अशी करायची आपल्याला की स्वतःला मिठी मारायची. ओके, स्टार्ट विथ दिस. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असतील तर सगळ्यांना कळेल आणि मॅम एक स्क्रीनशॉट पण घेतील. कॅन यू स्टार्ट? फक्त मिठी मारून घ्या. थँक्यू. सो काही अफर्मेशन्स पण होते आणि एखादं विजन किंवा काही गोष्टी आपण ज्यावेळी ठरवतो आपल्या याच्यामध्ये, जसं आता आपल्याला मॅमचा सपोर्ट आहेच, त्यातनं ते आपण फिअरवर मात पण करतोच. सो एखादी फिअर ज्यावेळी आपल्याकडे येते, कुठल्याही आपण एखादं अचिव्हमेंट स्पिरिच्युअल असेल, हेल्थ असेल, वेल्थ असेल, याच्यामध्ये काही फिअर्स असतात. अरे हे नाही करू शकत आपण, हे तुला जमणारच नाही, किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी येतात. पण त्या ठिकाणी त्याचा रूट कॉज आपण बघितला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते व्हिजन मॅनेजेबल स्टेप मध्ये ब्रेक केलं पाहिजे. त्यावेळी मग आपण त्या गोष्टीकडं हळूहळू सरकतो. जसं आता आपण ऑलरेडी योगाच्या बाबतीत करतोय आणि त्याच्या काही टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्स मॅडम आपल्याला सांगतातच. आणि जिथं आपल्याला तो
सपोर्ट कमी पडतो किंवा समजत नाही की आता ह्या सिच्युएशनला आपल्याला काय करायला पाहिजे, त्यावेळी आपण तो डेफिनेटली सपोर्ट मागितला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे की ही गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपल्याला ते समजत नाहीये किंवा आपल्यापर्यंत त्या गोष्टी, मला ते करायला खूप अडचण पडते. सो सपोर्ट मागताना कुठल्याही पद्धतीचं मनात ह्या येता का म्हणे की अरे मी हे कसं मागू किंवा ह्या कशा पद्धतीने मी ह्या गोष्टी बोलू. तो काही त्यासाठी अफर्मेशन्स सुद्धा आहेत जी बॉडी पॉझिटिव्हिटीने ऍक्सेप्टन्स साठी आहेत. मॅमच्या थ्रू मी तुम्हाला शेअर पण करेन, पण त्यामध्ये काही असे आहेत की आय एम परफेक्ट अँड कम्प्लीट जस्ट द वे आय एम, किंवा आय एम कम्पॅशनेट अँड वॉर्म टू माय बॉडी. बॉडीला आपण सांगतोय की मी कम्पॅशनेट आहे, वॉर्म आहे, माझी बॉडी खूप छान आहे, किंवा आय एम कम्फर्टेबल टू माय ओन स्किन. बऱ्याच वेळा तो एक हे असतो की आपल्याकडे ते फेअर अँड लवलीचा एक मोठा हे आलाय की त्याला प्रत्येकाला ब्लॅक नको आहे, व्हाईटच हवाय, व्हाईटच हवाय. सो तो न्यूनगंड काढला पाहिजे, मी आहे तसा खूप छान आहे अगदी. कोणी काळा म्हटलं तर श्रीकृष्ण सुद्धा काळाच आहे, काय अडचण नाही. सो त्या पद्धतीचे काही सेल्फ लव्हचे अफर्मेशन्स आहेत, ते अफर्मेशन्स कंटिन्यू आपण बोलले पाहिजे. इमोशनल वेलबिईंग साठी सुद्धा आहे, जे मॅमच्या प्रत्येक सेशन मधून लक्षात येतं. मॅम सांगतात की तोंडावाटे श्वास सोडा, सोडा, एक्सेल. सो आय रिलीज टेन्शन व्हेन एव्हर आय एक्सेल. मी प्रत्येक श्वासागणिक माझं टेन्शन रिलीज करतोय. हे प्रत्येक वेळी असं ज्यावेळी आपण म्हणतो ना, त्यावेळी तो टेन्शनचा पार्ट आपल्याकडे राहत नाही, किंवा आय मोर दॅन माय थॉट्स, माझ्या विचारांपेक्षा सुद्धा मी छान आहे, बॅलन्स्ड आहे. अशा पद्धतीने इमोशनल ह्याच्यामध्ये करू शकतो आपण. सेल्फ कम्पॅशन मध्ये फॉरगिव्हनेस खूप महत्वाचं आहे. आय फॉरगिव्ह माय सेल्फ फॉर माय मिस्टेक्स. आय ऍक्सेप्ट माय सेल्फ फॉर हू आय एम. आय एम एम्बॅरेसिंग माय सेल्फ जस्ट ऍज आय एम. सो अशा पद्धतीनं आपण आपल्याला स्वतःला कम्पॅशिएट पण करू शकतो. पर्सनल ग्रोथ आणि कॉन्फिडन्स साठी आय कॅन कन्क्वीर एनिथिंग. मी प्रत्येक गोष्ट अचीव करू शकतो, हे आपण प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक वेळेस स्वतःला म्हटलं पाहिजे. किंवा आय एम वर्दी होल, म्हणजे मी स्वतः एक वर्दी, म्हणजे माझी व्हॅल्यू आहे ही प्रत्येकाला वाटली पाहिजे. देन आय एम स्ट्रॉंगर दॅन आय थिंक. सेटिंग बाउंड्रीज, इट्स ओके टू से नो. खूप कमी लोकांना समजतं की नाही म्हणायला जमलं पाहिजे. ते बऱ्याच वेळा आपल्याला जमत नाही काही गोष्टी आपण आणि ज्यावेळी आपण नाही म्हणत नाही किंवा प्रत्येक गोष्टीला होकार देतो, त्यावेळी पुढची व्यक्ती आपल्याला गृहीत धरायला चालू करते. तो ते जमलं पाहिजे. इट्स ओके टू से नो, काही अडचण नाही. माय टाइम, माय एनर्जी आर व्हॅल्युएबल. त्यामुळे ह्या बाउंड्रीज आपण स्वतःवरती सुद्धा केल्या पाहिजेत, जे स्वतःसाठी सेल्फ बिलीफ साठी गरजेचे असतात. स्वतःची व्हॅल्यू मेंटेन ठेवता आली पाहिजे. आणि त्यासाठी कंटिन्यू आपण अशा पद्धतीचं अफर्मेशन घेऊ शकतो की आय एम सराउंडेड बाय पीपल आय लव्ह अँड दे आय लव्ह मी बॅक. ओके, माझ्या आजूबाजूला अशीच प्रेमळ व्यक्ती आहेत आणि मी स्वतः प्रेमळ आहे, माझ्या आजूबाजूला सुद्धा अशी प्रेमळ व्यक्ती आहेत आणि ते मला सपोर्ट करतायत. हे ज्यावेळी आपण अशा पद्धतीने अफर्मेशन करतो ना, त्यावेळी डेफिनेटली आपल्यात बरेचसे चांगले चेंजेस होतात. इनर पीस मध्ये माय माइंड अँड बॉडी आर क्वाईट, जसं मॅम आता आपल्याला सांगतायत मेडिटेशन मध्ये, आय एम रिलॅक्स, 100% रिलॅक्स इन एव्हरी मोमेंट. मी 100% रिलॅक्स आहे माझ्या प्रत्येक मोमेंटमध्ये. आय डिझर्व टू बुली एक्सप्रेस इन हू आय एम. आय एम क्रिएटिव्ह, सेल्फ एक्सप्रेशन मध्ये आहे. आय एम व्हायब्रंट. आय एम आय एम अलाउड टू टेक अप स्पेस. आय एम अलाउड टू बी युनिकली मी. आणि ग्रॅटिट्यूड आणि सेल्फ अप्रिसिएशन तर आपला सगळ्यांचा खूप अधिक स्ट्रॉंग झालाय. सो आय एम ग्रेटफुल फॉर द लाईफ आय एम लिव्हिंग. आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय बॉडी, आय लव्ह माय माइंड, आय लव्ह हू आय एम. मला माझ्या प्रत्येक नसनसामध्ये जे आहे त्याच्यावर मी स्वतः प्रेम करतोय. अँड लास्ट इज हिलिंग. सो आय गिव्ह माय सेल्फ परमिशन टू हिल. I am healing gently. I accept the lesson my pain is offering me. I am willing to be at peace with myself and everyone. So,
अशा पद्धतीनं आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि तो स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, जो डेफिनेटली मॅम आपल्याला प्रत्येक वेळी शिकवतात. सो आय एम हँड ओव्हर नाऊ टू शीतल मॅडम. शीतल मॅम. गुड मॉर्निंग. मी पेंडुलम ड्राउझिंग विषयी सांगणार आहे. मॅम मी सांगितलं होतं की तुमचं ऑफिसचं पण तुम्ही त्याचं हिलिंग करू शकता. मी ऑफिसमध्ये गेले, माझी ऑफिसची जागा बसायसाठी अगदी माझ्यासाठी योग्य नव्हतीच ती, तरीही मी बसले आणि मी म्हटलं हा प्रयोग करून बघूया. मॅडम म्हणतात ना त्याचं हिलिंग कर, म्हणून मी ते केलं. आणि 2-3 दिवसांनी संध्याकाळी त्या ऑफिस मधल्या मुलांनी तिथले सगळे टेबल चेंज करून अगदी व्यवस्थित तिथं बसायची माझी सोय केली. आणि सकाळी गेल्यावर मी सरप्राईज झाले एकदम. खूप मस्त वाटलं मला की न सांगताही मी कुणालाही बोलले नाही की मला इथं त्रास होतोय बसायचा. पण 2 दिवसातच त्या मुलांनी ते चेंज केली माझी बसायची अरेंजमेंट आणि अगदी व्यवस्थित असं हवा वगैरे येते तिथं बसवलं मला. खूप भारी वाटलं मला. ते हिलिंग झालं माझ्या जागेचं. आणि जे माझं काम होतं ते पण व्यवस्थित व्हायला लागलं. मला खूप त्रास व्हायचा बिलिंग वगैरे करताना. ते पण व्हायला लागलं. आता कुठेही चुकत नाहीये मी. तर मस्त वाटतंय. आणि मी एक एक कविता गुगलवर भेटली, त्याचं थोडी मोडतोड करून मी माझे शब्द घातले, तेवढी ऐकवते. जन्म झाला, रडलो बिडलो थकून गेलो पार, तेव्हाच वाटलं आपण इकडं उगाच आलो यार. हातपाय झाडून झाले 5-50 वेळा, ठणकत होती मोहमाया नीज नव्हती डोळा. त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर, आणि लक्ष योनी प्रवासाचा क्षीण झाला दूर. सारे विश्वची तुझ्यासाठी आले रे, अंतरीचा गलबला बघ बंद झाला रे. त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण मनावरती बरसत असतो आनंदाचा घन. आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी, सुख दुःख सोहळ्याची साक्षीदार गाणी. एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा, मेडिटेशनने फुलविला पामरांचा मळा. डोळ्यात देखत कोण जाणे कधी काळी पुण्य केले किती, डोळ्यात देखत प्रकटली साक्षात सरस्वती. जगण्याच्याही पल्याड नेले माझे जिने, पहिलं तिरी उतरेन तेव्हा भेटो तिझे गाणे. ब्रह्मांडात घुमतो म्हणे आत्ता शुभ्र स्वर, तोच स्वर ज्याचं नाव आहे शिल्पा देगावकर. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. आमच्या लाईफमध्ये युनिव्हर्सनी तुम्हाला पाठवले. थँक्यू. आणि तुमचं योगा डान्सचं नाव पण इतकं छान आहे. तुम्ही प्रत्येकाला अगदी योगायोगाने भेटलाय. कुणालाही असं कुणीही तुमच्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन आलेलं नाही. योगायोगाने भेटला आणि तुम्ही योगा डान्सचं नाव समर्थ केले. थँक्यू मॅडम. शीतल मॅम कविता इतकी खूप छान छान. झाली की मला आता रडायला यायला लागले. खूप छान, खूप सुंदर. प्रणोती मॅडम. प्रणोती मॅडम आहेत का? हा, आहे. हॅलो मॅम. हॅलो एव्हरीवन. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. माझा आवाज ऐकू येतो ना? हो हो. हा, मी फर्स्ट टाइमच जॉईन केलाय शिल्पा मॅमना आणि मला जो अनुभव आलाय तो मी लिहून काढलाय आणि शेअर करते. म्हणजे पहिल्यापासून डे 1 पासून मला नेहमी वाटायचं की माझं वजन वाढलंय. मला नेहमीसारखं सतत वाटायचं. मग मला असं विचार आला होता की जिम लावावी किंवा झुंबा डान्स करावं. पण घरी मला मम्मी म्हणायची की रोज योगा कर, शरीर योगामुळे निरोगी राहतं, ते एक आपल्या शरीरासाठी नेहमी उत्तम मेडिसिन आहे. जिमला जाण्यास नकार मिळाला. मग मी लगेचच गुगलवर योगा क्लासेस आपल्या एरियात कुठं आहे हे सर्च केलं आणि त्यानंतर सर्च केल्यावर मला शिल्पा मॅमचे नाव दिसलं. शिल्पा योगा क्लासेस अँड डान्स स्टुडिओ हे नाव बघितल्यावर चेहऱ्यावर स्माईल आली आणि कोणताही विचार न करता लगेचच नंबर डायल केला. मॅमनी फोन रिसीव्ह केला. सुरुवात कशी करायची हे सुचत नव्हतं मला, पण शिल्पा मॅमचा आवाज ऐकल्यावर खूपच मस्त वाटलं आणि मनात जे प्रश्न होते, काय विचारू मॅमना, म्हणजे भीती वाटत होती पहिल्यांदा, कसं विचारायचं, काय विचारायचं. मग मॅमनी खूप चांगलं मला ॲडवाईस दिलं आणि बॅचची इन्फॉर्मेशन सांगितली. मी झूम ॲप कधीच यूज केलं नाही, कारण ऑफिसमध्ये मीटिंग सगळे ऑफलाईनच असायच्या, त्यामुळे कधीही वापर केला नाही. पण आपल्या टीममध्ये जॉईन झाल्यापासून मला एक चांगली पॉझिटिव्हिटी आली. मॅममुळे एक
एनर्जी आली मला. म्हणजे काम करताना पण आता आधी मला निगेटिव्हिटी एखाद्या वेळेस यायची, कारण की मी आता नवीन नवीन ऑफिस जॉईन केलंय. पण आता हे ऑफिस जॉईन केल्यापासून आणि तुम्हाला सगळ्यांना जॉईन झाल्यापासून, शिल्पा मॅमना जॉईन झाल्यापासून एक जे निगेटिव्ह थॉट्स असायचे की नाही मनात, ते सगळे जायला लागलेत. आणि हे रोज सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव ऐकून चांगलं वाटतंय. तसेच ग्रुपमधील आणि आपले छाया मॅम, शिवप्रभा मॅम यांच्याकडून पण चांगली माहिती मिळाली. परवा दिवशीच मी शीतलताईशी मी परवा फोनवर बोलले होते. म्हणजे शीतलताईनं आपलं काय काय सेशन कसं असणार आहे ते तिने मला समजावून सांगितलं. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं ना प्रत्येकाला गाईड कर म्हणून. मग तिचा पण अनुभव तिनं मला शेअर केला होता. तो माझ्यासाठी पण वेगळाच होता, पहिलाच होता अनुभव, म्हणजे ऐकला नव्हता मी कधी. आणि अ, शिल्पा मॅम यांच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक प्रगती होत आहे, त्या नेहमी समजून घेतात. आणि सूर्यनमस्कार म्हणजे काय, रेडिओ सिटीवर त्यांनी खूप चांगलं महत्त्व सांगितलं. आजपर्यंत आपल्या शाळेत आणि कॉलेजमध्ये पण सांगितलं नव्हतं. शिल्पा मॅममुळे आपण सगळेच एकत्र आले आहोत. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात काहीच लोक पाहिली होती की दुसऱ्यांचा विचार कमी करणारे. पण शिल्पा मॅम अशा आहेत की आपली ओळख असू दे अगर नसू दे, एवढ्या युनिव्हर्समध्ये किती लोक आहेत आपल्याला माहिती नाहीये. लोकसंख्या फक्त ते जनगणनेनुसार माहितीये, पण सगळ्यांना ब्लेसिंग्स देणं हे कोणाच्या म्हणजे डोक्यात नसतंच इतकं. आता एक एक जण निगेटिव्ह बोलणारे जास्त लोक आहेत, खरं मॅम सारखं पॉझिटिव्ह बोलणारं एवढं कधी बघितलेलं नाहीये मी आयुष्यात. आणि मॅममुळे सगळ्यांना ब्लेसिंग्स देण्याची संधी मिळते. युनिव्हर्समध्ये आपण आल्याचा अ, अ, आपण जन्म घेण्याचा खूप चांगला उपयोग झाला हे समजतंय. आणि हे मी आधी एक कॉलेजमध्ये असताना आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला होता श्री श्री रविशंकर गुरुजींचा. त्यात पण मी सहभागी झाले होते. ते पण माझ्या मैत्रिणीमुळे तो योग आला होता. आणि तिथे पण एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आली होती. आणि सगळ्यांसोबत एक चांगली मैत्री पण झाली होती. तिथे पण इथे कसा टास्क वगैरे असायचा, तिथं थोडाफार असायचा. आणि आपल्याला इतरांसोबत जे काही अनुभव काय शिकलो आलेले आहेत आणि काय शिकलो या 7 दिवसात, एकमेकांबद्दल काय वाटलं हे सगळं होतं. तेव्हा पण खूप चांगलं वाटत होतं. तेव्हा पण वाटत होतं की हा कोर्स संपूर्ण आहे, पुढे चालत राहावा. तसेच शिल्पाना पण भेटल्यापासून असं वाटतं की दिवसभर ऑफिस चुकलं तरी चालेल, ऑफिस नसलं तरी चालेल. हा म्हणजे आपल्या टीम सोबत आणि मॅम सोबत सतत असं एकमेकांसोबत असं बोलत राहावं असं वाटतंय. आणि थँक्यू. आणि लवकरच मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचंय, शिल्पा मॅमना, तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू शिल्पा मॅम, तुम्हाला सगळ्यांना पण थँक्यू. थँक्यू थँक्यू. खरंच सगळ्यांनी इतकं छान बोललेत. आता थोडंसं आपण रिलॅक्स होऊ, थोडं रोटेशन करू. हाताचं रोटेशन करा अँटी क्लॉकवाईज. थोडे बॉडी स्ट्रेच. श्वास घ्या, सोडा. आज आपण 3 मुद्रा आणि मंत्र, म्हणजे मंत्र आणि मुद्रा यांचं कॉम्बिनेशन करून बोलणार आहे. पहिली मुद्रा आहे आपली नमस्कार मुद्रा आणि मंत्र असणार आहे. दुसरी मुद्रेला आपण दोन्ही फिंगर टच करायचे आणि तो मंत्र म्हणायचा आहे. आणि जी तिसरी मुद्रा असणार आहे आदिमुद्रा, म्हणजे आपले हात आहेत ते अंगठे तळ हाताला बंद करायचे आणि मुठी करायची. असे 3 मंत्र आपण म्हणणार आहोत या मुद्रेचे आहेत. ठीक आहे, ओके. पहिली मुद्रा, डोळे बंद करा. नमस्कार मुद्रा. मंत्र: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मुद्रा, यामुळे आपल्यामध्ये ऊर्जा वाढते. तसेच नमस्कार मुद्रा केल्याने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो. मी कृतज्ञ आहे माझे आई वडील ज्यांनी मला संस्कार दिले, पालन पोषण केले. मी कृतज्ञ आहे माझे गुरुवर्य, मार्गदर्शक, प्रोत्साहित करणारे सर्व व्यक्ती. मी कृतज्ञ आहे निसर्गातील प्रत्येक घटकांशी, नद्या, विहिरी, पर्वत, डोंगरे, त्यांच्यामुळे
निसर्गाला शोभा मिळाली आहे. मी कृतज्ञ आहे चंद्र, ग्रह, सूर्य, तारे, पंचमहाभूते त्याचा यामध्ये वास आहे. मी कृतज्ञ आहे डॉक्टर, पोलीस, नर्स, कर्मचारी, देशाच्या प्रत्येक घटकाला सांभाळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी मी कृतज्ञ आहे. मी कृतज्ञ आहे माझ्या मुलांशी, ज्यांच्यामुळे आपण आई वडिलांची भूमिका पार पाडत आहोत. मी कृतज्ञ आहे या युनिव्हर्सशी, ज्याने हा मला जगात आणला आहे. मी कृतज्ञ आहे शिल्पा मॅडम, ज्यांनी आम्हाला सर्वांना कनेक्ट केलेला आहे. आपण एकमेकांना शेअर करत आहोत, त्यांनी आपल्याला संधी दिलेली आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्वास घ्या, श्वास सोडा. दोन्ही हात नॉर्मल पोझिशन मध्ये घ्या. दुसरी मुद्रा हाकेनी मुद्रा. दोन्ही फिंगर एकमेकांना टच करा. श्वास घ्या, श्वास सोडा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्वास घ्या, श्वास सोडा. या मुद्रेमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही समतोल राहण्यास मदत होते. आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. आय कॅन डू इट. आय कॅन डू इट. आय एम द विनर. आय एम द विनर. God is always with me. God is always with me. Today is my day. Today is my day. Self love. आज आपण सर्वांनी मिळून कमिटमेंट करायची आहे की आजचा दिवस आणि इथून पुढचा दिवस आपण स्वतःसाठी देणार आहोत. आज पूर्ण ग्रुपमध्ये सर्वांनी आजच्या दिवस तुम्ही ते काही कराल तुमच्या आवडीचं, मग तुम्ही फिरायला गेला असाल, तुमच्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला असेल, जे काही असेल ते ग्रुपवरती शेअर करा, फोटो शेअर करा, तुमचे सर्व अनुभव शेअर करा. खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय एम हेल्दी. आय एम हॅपी. आय एम स्ट्रॉंग. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्वास घ्या, श्वास सोडा. हात नॉर्मल पोझिशन मध्ये. तिसरी मुद्रा आदिमुद्रा. दोन्ही हाताचे अंगठे तळव्याच्या इथे क्रॉस. चारी बोट त्या अंगठ्यावरती. सावकाश मांडीवरती आपले हात. गायत्री मंत्र. ओम भूम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. श्वास घ्या. या मुद्देमुळे आणि या गायत्री मंत्रामुळे आपल्या ऊर्जेत वाढ होऊन आपले मन शांती निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा वाढते.
आपले दोन्ही हाताचे अंगठे जे तळ हाताला टच आहे तेथील संवेदनाची जाणीव करून घ्या. पुढे तुम्हाला तिथे व्हायब्रेशन जाणवतील. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये घ्या. मॅडम, अमृता मॅडम यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्या जॉईन होऊ शकल्या नाही. त्या लवकरात लवकर बरे होणार आहेत आणि पुन्हा आपल्याला जॉईन होणार आहेत. अमृता मॅडम ज्या परीक्षेची तयारी करत आहे त्यांचे विजन आहे की त्यांना महावितरणमध्ये गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे. त्यांना आता तो जॉब लागला आहे. त्या परीक्षा क्रॅक झाल्या आहेत. सो बी इट, सो बी इट, सो बी इट. छाया मॅडम ज्या कुंभमेळ्यामध्ये गेलेल्या आहेत, ज्या या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकल्या नाहीत, पण त्यांनी सुद्धा खूप मार्गदर्शन केलं. त्यांना खूप सारे ब्लेसिंग. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ग्रुपमधील प्रत्येक मेंबर, या विश्वातील प्रत्येक व्यक्ती, खूप साऱ्या ब्लेसिंग्स. जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांना खूप सारे ब्लेसिंग्स. विश्वातील प्रत्येक व्यक्तींना ब्लेसिंग्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. दोन्ही हात एकमेकांना घर्षण करा. छानपैकी वाम होऊ द्या. आपल्या डोळ्यांवरती, चेहऱ्यावरती त्याचा स्पर्श जाणूया. प्रत्येकाला टॅप करू. शोल्डर, स्टमक आणि सर्वांसाठी क्लॅपिंग. खूप जोरात आवाज आला पाहिजे प्रत्येकाचा क्लॅपिंगचा. हळूवा डोळे उघडा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप छान प्रेझेंटेशन सगळ्यांनी केले. आता प्रसाद सर, आपली चार्मिंग पर्सनॅलिटी, मी त्यांच्याकडे सुपूर्द करत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नमस्कार, सुप्रभात आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सर्वांना. मी खरं म्हणजे काय बोलावं ह्याच विचारात होतो. मीनाक्षी मॅडमांनी म्हटलेलं होतं काय बोलायचं काय, याविषयी काय मी जास्ती काही विचार केलेला नव्हता. तरी पण म्हटलं काय तरी ठीक आहे. तर शॉर्टमध्ये असं सांगायचं असं की आपल्याकडे वेळ फार कमी असतो. तर ज्या दिवशी मी या ग्रुपला जॉईन झालो त्या दिवशी मला या ग्रुपविषयी फार काही माहिती नव्हती. कुमार मॅडमच्या ह्याच्यामुळं मी जॉईन झालो आणि जे काही थोडंफार माहिती होतं त्याप्रमाणे मी सुरू केलं. आणि सांगायचं म्हणजे पहिला दिवस मी मिस केला थोडक्यात. आणि त्यानंतर जे काही 3 प्रकारचे क्लासेस झाले. सुरुवातीला श्वास आणि याचे, त्यानंतर पेंड्युलमचे आणि आता हेल्थचे. तर एक 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 ह्याच्यामध्ये खूप काही इम्प्रुव्हमेंट होत गेलेली आहे.
आणि ती अशीच स्वतः पाटील सरांनी सांगितलं तसं सेल्फ रिस्पेक्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. पण स्वतःला जर समजून घेतलं नाही तर फार अतिशय म्हणजे इतर ठिकाणी जाणं आणि सांभाळून घेणं फार महत्वाचं असतं. आता थोडक्यात एक सांगायचा इन्सिडेंट म्हणून सांगतो. काल परवा मीनाक्षी मॅडमने एक पोस्ट घातलेली होती की तुम्हाला मीनाक्षी मॅडमने आमच्या शिल्पा मॅडमने की 5:45ला क्लास सुरू करायचा होता. तर प्रॅक्टिकली मला आज 5:45ला होईल का नाही मला डाऊट होता. डाऊट म्हणजे काय, आमच्याकडे काहीतरी फंक्शन आहे आणि भटजींना आम्ही 8 वाजता बोलवलं. मग हे कसं काय शक्य आहे, म्हणून मी त्याच्याविषयी त्यांना रिप्लाय काहीच केला नाही. 10 नंतर म्हटलं भटजींना वगैरे कॉन्टॅक्ट करायचं आणि नंतर मीनाक्षी मॅडमना आणि यांना मेसेज करायचं. सकाळचे सगळं आवरत असताना 8, 8:15 वाजता भटजींचाच फोन आला की कुलकर्णी तुम्हाला मी 11 वाजता आलो तर चांगलं. म्हटलं वेल अँड गुड. काहीही न करता हे जर काम होत असतं तर ह्याच्यापेक्षा आणखीन युनिव्हर्सिटी पॉवरची काय. एक लेटेस्ट झाला इन्सिडेंट. तर बाकी सगळं ठीक आहे, याच्याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही. जे काय आपण शिकलो ते खूप व्हॅल्युएबल आहे आणि हे कंटिन्युअस चालू ठेवायचं आहे हे मात्र निश्चित आहे. संपवण्यापूर्वी मी एवढंच म्हणतो की मी स्वतः छोटस नवग्रह स्तोत्र आहे ते मी म्हणतो. श्री गणेशाय नमः. जपा कुसुमा सकाशम काश्यपे महारुचिं तमोरी सर्वपापद्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं दधीशङ्कं तुषारावं क्षीरोदां सम्मोहं नमामि शोभं समुद्भूत. जपा कुसुमा सकाशम काश्यपे महारुचिं तमोरी सर्वपापद्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं दधीशङ्कं तुषारावं क्षीरोदां सम्मोहं नमामि सोमं शम्भोरं कुलभूषणं धरणीगर्भसम्भुतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारशक्त्यस्तं च मङ्गलं प्रणम्यां प्रणम मंगलम प्रणम्याम. बुद्ध. सॉरी मॅडम, मध्ये मध्ये हे होते. सॉरी सॉरी सॉरी. Yes. मीनाक्षी मॅम. थँक्यू मॅम. येस, हा बोला. तुमचे सगळे मेंबर्स कव्हर झाले? हो हो, सगळे मेंबर्स कव्हर झालेत. अजून जर कुणाचा एक्सपिरियन्स असेल तरी आवडेल आम्हाला ऐकायला. खूप छान वाटणार आहे. येस, कोणी राहिलंय आपल्या ग्रुप मधलं आता? पूनम मॅम. पूनम मॅम, मनीषा मॅम किंवा इवन रुचा जॉईन झालेल्या आहेत. रुचा नेक्स्ट म्हणजे आता आपलं कमिंग चंद्र नमस्कार वर्कशॉप साठी आहेत. तर आत्ताचं सेशन कसं वाटलं किंवा व्हॅलेंटाईन्सच्या सगळ्यांना शुभेच्छा. येस, हे ओपन आहे आपल्यासाठी. ऍक्च्युली मला अजून एक बोलायचं होतं की अमृता मॅडमला खूपच म्हणजे जॉईंट व्हायचंच होतं, पण त्या सध्या ऍडमिट आहेत आणि आज त्यांना मे बी डिस्चार्ज भेटणार आहे. हो, मग पण मी म्हणून शेअर नाही केलं कारण की थोडं हे येईल म्हणून आता सांगते. आणि त्यांनी मला असं पाठवलेलं पण आहे, तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बोलणार आहे की त्यांनी जर ते एक्सप्लेन केलं आपल्याला तर ते खूप छान वाटेल आणि इफेक्टिव्ह वाटेल, म्हणजे माझ्यातर्फे जाण्यापेक्षा. तर त्यांना आज डिस्चार्ज भेटणार अशा बोलल्यात, तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी नक्कीच आपल्या ग्रुपवरती त्यांच्याशी बोलायला सांगणार आहे. नक्की. थँक्यू. आणि मीनाक्षी मॅम खूप छान कोऑर्डिनेट केलं. आजच्या प्रत्येकाच्या ह्याच्यावरती बोलायचं म्हणजे मला खूप अवघड झालंय आता. इन द सेन्स प्रत्येक जर बघितलं, आज रणजित सरांनी सुरुवात केली सेल्फ लव्ह, ते अफर्मेशन्स,
नेक्स्ट टू दॅट शीतलने त्याच्यावरती अजून थोडासा असं त्याचा सगळं जो काही भाव आहे ना तो असा मस्त, जसं आईस्क्रीम वरती आपण चेरी बदाम याची पूड केशर बिशर घालतो तसं तसं ते सगळं आजचं फुलत गेलंय. आणि येस, दिस इज अ स्वीट डिश फॉर ऑल ऑफ अस. असं लेट अस ऍक्च्युली एन्जॉय. हा. ऍक्च्युली म्हणून तर आम्ही आपल्या सर्व ग्रुपचं नाव मी प्रिझमॅटिक ग्रुप तुम्हाला शेअर पण केलं, त्यामुळे दिलं कारण तुम्ही प्रिझम आहात. म्हणजे तुमच्यातून ते जे कलर्स आहेत ना आमच्यात असे फुलत गेलेले आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे होते. मॅडम, येस. बघा तुमच्यासारखं हरवणारी व्यक्तिमत्व आणि आम्ही तुमच्या सहवासात आहोत, हे आमचं भाग्य आहे. येस, थँक्यू पूनम मॅम, थँक्यू सो मच. आणि हे मीनाक्षी, सॉरी बोलायचं तुम्हाला. हा. मीनाक्षी ताईंना पण थँक्स म्हणायचंय मॅम. तिने मीनाक्षी ताईने पण छान नाव ठेवलंय आमच्या ग्रुपचं. सगळ्यांच्या पहिल्या लेटरचा वापर करून तिने ठेवलंय. आणि काल फोनवर त्यांनी मला सांगितलं, गाईड केलं की उद्या आपल्याला काय करायचंय टीम मध्ये, असं वगैरे छान वाटलं. थँक्यू मीनाक्षी ताई. नाही ऑलवेज नाही. माय प्लेजर. आणि मला पण तुमच्या सगळ्यांचे ब्लेसिंग्स पाहिजेत. मला पण आता याच्यापेक्षा आणि चांगला जॉब मिळाला आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी म्हणजे मी आता ट्राय करतेय. आत्ताच मी म्हणजे बरेच दिवस झाले आणि अभ्यास काही होत नाही, पण आता इथून पुढे चांगला अभ्यास करीन असं वाटतं. येस, आणि प्रणवतीने पण फर्स्ट टाइम आज जरी. व्हॅलेंटाईन डेचं कॉकटेल आईस्क्रीम छान होतं, मस्त होतं. एन्जॉय केलं. येस. आणि प्रणव. शिल्पा मॅडम तुम्हाला तर खूप साऱ्या ब्लेसिंग्स, कारण अरे, की विदाउट यू नथिंग हो, इज नक्की. थँक्यू सो इम्पॉसिबल. मच. थँक्यू. आणि ग्रुपमध्ये रणजित सर ज्यांनी जी सुरुवात केली ना ते हॅट्रिकच मारतात नेहमी. श्री गणेश ज्यांनी ते केलाय ना विजनचा आणि सेल्फ लव्ह, आणि त्याच्यानंतर जी शीतल मॅडमची कविता आणि प्रणती मॅडमचा एक्सपिरियन्स आणि प्रसाद सर मस्त आहे. मला ते खूप आवडतं. चार्मिंग पर्सनॅलिटी बोलतात ना, भारी पर्सनॅलिटी आहे त्यांचं आणि ते प्रत्येक सहभाग घेतात हे खूप छान मस्त वाटतं मला. आवड. आणि छाया मॅडम, अमृता मॅडम, स्नेहल मॅडमला मिस केलंय. येस. नाही, रणजित सरांनी एक पॉइंट सांगितलेला मला खूप आवडला, की स्वतः कसं आहे तसं स्वीकारायचं. मी असं आहे, मी तसं आहे, हे महत्वाचं. म्हणजे आपण स्वतःला कमी लेखायचं नाही. हा पॉइंट मला आवडला. येस, ग्रेट. आणि आता जे प्रिझमॅटिक हे नाव तुम्ही ठरवलंय की नाही, तर 7 कलर्स विबग्योर आपण म्हणतो, ते कलर्स जे आहेत ना ते कलर्स इम्पॉर्टंट आहेत. बरोबर ना? आणि ते कलर्स असतील तरच पहिल्या रेचा एक्झिस्टन्स आहे. तर 7 कलर्स या पहिला इनकमिंग इन्सिडेंट रे, हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. डिस्पर्शन झालं नाही तर ते कलर्स पण दिसत नाहीत. आणि ते कलर्स आहेत म्हणून पहिला रे आहे. त्यामुळे माझं मी नेहमी सांगणं हे आहे की तुम्ही सगळे आहात, दॅट इज मी. ओके. आणि तुम्हाला मला माझ्यामध्ये बघत असता. तुमचे सगळ्यांचे भाव अगदी मनापासून मी त्याचा आदर करते, स्वीकार करते. पण मला रिपीटेडली हे सांगायचं आहे की ती पॉवर तुमच्यामध्येच आहे, ती तुम्हाला सापडती आहे. And that is the best thing in the world. What you are discovering, what you are achieving, what you are getting is from you and for you. It's the best part, and ह्याच्यासारखा आनंदच दुसरा नाहीये. आणि So we प्रसाद are. सरांना थँक्स. Yes, त्यांनी प्रसाद फर्स्ट सर. लेटर त्यांनी सुचवलं की आपण प्रत्येकाचं फर्स्ट लेटर घेऊया. नाही त्याच्यामुळे नाही, ते ग्रुपमध्ये एक छान नाव तयार झालं आमच्या. तयार खरंच झालं. प्रसाद. त्यामुळे हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की आपण इक्वली, तुम्ही जर बघितलं आपल्या ग्रुपमध्ये तर एव्हरीवन इज इक्वली पोटेन्शियल है ना. म्हणजे प्रत्येकाचं पोटेन्शियल आहे अँड दॅट कॉन्ट्रीब्युट्स अ लॉट. सो आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि वननेस हा जो पॉइंट आहे ना सुरुवातीला आला, ऑटोमॅटिकली आला की आपण सगळे एकच आहोत. अँड दॅट इज ट्रू. सोल लेवलला आपण एकच आहोत सगळे. त्यामुळे हे थेरॉटिकल आहे, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला कदाचित वेळ लागेल, पण ही जर्नी आहे आपली. म्हणून 45 मिनिट्स डेली हा फॉर्म्युला जो आहे ना, आणि आपण सगळे एकत्र आहोत, एकमेकांना मोटिवेट करतो आहोत. सो ग्रुप एनर्जी मॅटर्स अ लॉट. सो आपल्या सगळ्यांच्या असण्याला खूपच जास्त महत्व आहे. अँड सॅल्यूट टू दॅट
की आपण एकत्र आहोत. आज ऋतुजा पण जॉईन झाली आहे, दीपा पण जॉईन झाली आहे. सो दो ऋतुजा जॉब करते त्यामुळे तिला रेग्युलरली जॉईन होता येत नाही. दीपाचे पण ऑफिस टाइम चेंज झालेत, सो तिलाही जॉईन करता येत नाही रेग्युलरली. सो आय एम रिअली हॅपी टू सी देअर नेम राईट नाव. अँड वेलकम ऍक्च्युली रुचा. मॅम हा, मला पण बोलायचंय. मी प्लीज. तुम्हाला माहितीये माझ्या शेड्यूल मुळे मी सध्या जॉईन होऊ शकत नाहीये. हा, राईट. तर आज मी जॉईन होण्यामागचं कारण म्हणजे रणजित सर आहेत. कारण का रणजित सरांचा मला काल रात्री मेसेज आला की आज त्यांच्या ग्रुपचं प्रेझेंटेशन आहे आणि प्लीज तुम्ही आज जॉईन व्हा. आणि त्यांनी एवढ्या आठवणीनं मेसेज केला ना, मला एवढं छान वाटलं की त्याच्यामुळे आज मी टाइम काढून जॉईन झालीये. ग्रेट. थँकफुल टू हिम. सगळ्यांनाच सिरियसली सिरियसली. सगळ्यांना लेटर आलेत का सरांचे? हा छान केलंय. मला मे तर बी. इतकं आवडलं ना रणजित सरांचं, म्हणून तर बोलले ना त्यांनी हॅट्रिक खरंच केले. खरंच. हो. येस. सरच नाहीयेत ग्रुप मध्ये, मे बी लेफ्ट झालेत आता. हा, नाही, ते त्यांची ऍक्च्युली बोलले होते 6:30 ते लेफ्ट होणार आहे, म्हणून तर आपण 5:45चं टायमिंग अरेंज केलं होतं. जरा मीटिंग साठी जायचं येस होतं पुढे. येस 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 येस. Yes. मस्त झालं तुमचं सगळ्यांचं प्रेझेंटेशन आणि मी तुम्हाला सगळ्यांना फार मिस करते ऍक्च्युली. भेटूया आपण सगळे. येस 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 येस. नक्की नक्की भेटूया. सरांचं जे काय लेटर, सरांचा मला संध्याकाळी फोन आलेला की असं असं मी लेटर प्रत्येक आपल्या ग्रुपच्या मेंबर्सना पाठवणार आहे. आणि सगळे एवढे जण आहेत आणि प्रेझेंटी कमी असते सेशनला, तर आपण या पद्धतीने करूया का? म्हटलं येस, गो अहेड. आणि त्याला शीतलने एवढा छान रिस्पॉन्स दिलाय त्या लेटरला. म्हणजे आपण जे शिकतोय ना ते किती इम्प्लिमेंट होतं आहे आणि ते किती हेल्प करतं एकमेकांना. दॅट मॅटर्स अ लॉट. म्हणजे ग्रॅटिट्यूड आला, सगळं सगळं आलं त्या लेटरमध्ये. सरांच्या ह्याच्यामध्ये पण आलं, तिच्या पण आलं. मग सरांनी मला शेअर केलं की शीतलच्या घरी असं असं प्रॉब्लेम झाला. म्हणजे असं नाही, पण ते लेटर पाठवलं की तिने किती छान दिलेलं आहे. अँड आय फेल्ट व्हेरी हॅपी आफ्टर दॅट. म्हणजे कुठलीही ऍक्शन आपण आपण एकमेकांसाठी करतोय ते रिपेल बॅक होऊन येतं, ते हॅपीनेस मध्येच येते, ब्लेसिंग्स मध्येच येत आहे. सो इट मॅटर्स अ लॉट की आपल्याला एकत्र राहून पुढे हे चालू ठेवायचं आहे. अँड डेफिनेटली वी विल अचीव्ह अ लॉट. म्हणजे आपण कल्पना पण नाही करू शकत आहे इतकं सक्सेस, इतका क्वालिटी लाईफ आपल्याला आहे. एव्हरी टाइम आपण मेजर करू शकत नाही की नेम फेम मधलं सक्सेस, पण क्वालिटी ऑफ लाईफ मॅटर्स अ लॉट. क्वालिटी ऑफ लाईफ मॅटर्स अ लॉट. आणि आपली जर्नी तिकडे आहे. मला पीसफुली हॅपीली मस्त राहायचं आहे. आणि आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, पण मला एक गोष्ट हे सांगायची आहे की सोलची जर्नी आहे. म्हणजे या आपण इथे आहोत हे लास्ट जन्ममध्ये आपण काही ना काहीतरी चांगलं काम केलं. दॅट्स वाय वी कॅन अंडरस्टँड सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, सेल्फ अप्रिसिएशन. आत्ता ते चालू ठेवलं तर आपली जर्नी आहे ती पुढे जाणार आहे. सोलची जर्नी, ही जर्नी मटेरियल हे चालू आहे, पण पुढच्या वर्ल्ड मध्ये आपल्याला सोलचं पुढे न्यायचंय. हा, तर हे खूप खूप आपण जे आता समजू शकत नाहीये त्या गोष्टी पण आपल्याला मिळत आहेत. कदाचित आपल्याला, मलाही समजत नसतील त्या गोष्टी, पण आपल्याला मिळत आहेत. त्याचे रिझल्ट प्लस मायनस नोईंगली अननोईंगली आपण घेतो आहोत. सो वी आर ब्लेस्ड, वी आर इन ग्रॅटिट्यूड, वी विल बी इन ग्रॅटिट्यूड. ओके, येस, ब्लेसिंग करूया. हा, येस, एक दोन ब्लेसिंग करूया. शीतलचा मुलगा आहे समर्थ, तर त्याची आज पहिली क्रिकेटची मॅच आहे. त्याची पहिली सार्थक का? सार्थक, हा, थँक्यू थँक्यू फॉर करेक्टिंग. सार्थकची आज पहिली मॅच आहे क्रिकेटची. तो पुण्याला आज गेलेला आहे. तर त्यांच्या पूर्ण टीमला आपण ब्लेस करूया की एक छान पहिल्या ह्याला त्याचा परफॉर्मन्स मस्त झालेला आहे. त्यांची टीम जिंकून पुढच्या राऊंडसाठी किंवा पुढच्या टुर्नामेंटसाठी सिलेक्ट झालेली आहे. आणि आपल्या ग्रुपमध्ये मेसेज आलेला आहे, त्याचा फोटो सुद्धा आलेला आहे. Lots of best wishes, blessing, and the whole universe is supporting their team. Thank you, thank you, thank you, thank you, thank you, thank you, thank you. स्वाती राजहंस, त्यांची फॅमिली, पूर्ण फॅमिलीला आपण एक स्ट्रेंथ अँड करेज देऊया
देवळे फॅमिली त्यांना स्ट्रेंथ अँड करेज देऊया. या गेल्या 10 दिवसात त्यांच्या घरामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यासाठी सगळं घर थोडं सायकोलॉजिकली इमोशनली त्यांना गरज आहे, नॅचरल गरज आहे. सो ब्लेस दीज टू फॅमिलीज विथ स्ट्रेंथ अँड करेज. शीतलच्या घरी पण तसाच एक घटना घडलेली आहे. जे सोल डिपार्ट झालेले आहेत, जे सोल हे जग सोडून गेलेले आहेत त्यांच्या फॅमिलीज मधून, त्या सोलच्या जर्नीसाठी खूप साऱ्या बेस्ट विशेस, ब्लेसिंग्स. त्यांची जी फर्दर जर्नी आहे ती छान व्हावी, अपलिफ्ट होण्यासाठी त्यांना युनिव्हर्सने, त्या परमेश्वराने त्यांच्यावर कृपा करावी. थँक्यू, 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 थँक्यू. अमृताला स्पीडी रिकव्हरी. त्याच्यानंतर शर्वाणी जी काल आपण पेंड्युलम ग्रुपमध्ये तनिष्काची रिलेटिव्ह आहे, ती ऍडमिट आहे, तिलाही ब्लेसिंग्स देऊयात फॉर हर स्पीडी रिकव्हरी. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स अँड लव्ह. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. प्रणवती एफर्ट्स घेतीये पुढे जाण्यासाठी. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स टू प्रणवती. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सेल्फ लव्ह. आज फक्त लव्हिंग अँड काइंड एनर्जी सगळ्या वर्ल्ड मध्ये, पिंकिश गोल्डन लाईट मध्ये सगळ्या वर्ल्ड मध्ये स्प्रेड होतीये. हा फील घ्या. अँड येस, यू आर रिसिव्हिंग pinkish golden light. Though you are blessing, you are receiving. Because what we give, we receive. So hold your body in pinkish golden light and say, I love myself the way I am. 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 Yes, thank you everyone for joining Health Resolution 2025. I'm joining Chandra Namaskar. Next schedule, Affirmation Circle. Let us bless our Affirmation Circle and Chandra Namaskar projects. We are blessing all the workshops, not only these two, but incoming workshops, upcoming workshops of Yoga Dance Studio. ज्यांना हे जॉईन करायची इच्छा आहे त्यांना जे काही त्यांच्या तिथे लिमिटेशन्स असतील, फायनान्शियल असतील, टाइमचे असतील, ते लिमिटेशन्स ब्रेक होत आहेत. त्यांना तशी आपोआप अरेंजमेंट होतीये. त्यांच्या सोलला ती अर्ज सेल्फ ग्रोथ, सेल्फ डेव्हलपमेंट, तर त्याच्यासाठी त्यांना ते सगळं मिळतं आहे, अरेंज होत आहे. दे कॅन जॉईन. युनिव्हर्स इज काइंड अँड जनरस. आणि आपण जे प्रयत्न करतोय त्याचे मल्टिपल लेवलवर बेनिफिट्स प्रत्येकाला मिळत आहेत. इनडिरेक्टली प्रत्येकाच्या फॅमिलीला मिळत आहेत. एव्हरीवन इज हॅपी, हेल्दी, वेल्दी, सक्सेसफुल. All our families are wonderfully balanced. Thank you, thank you, thank you, thank you, thank you. अजून कोणाला ब्लेसिंग्स आपल्याला नोईंगली द्यायचे राहिले असतील तर युनिव्हर्स त्यांच्यापर्यंत पोहोचतीये. अँड एव्हरीवन इज गेटिंग ब्लेस्ड. आपला हात डोक्यावर ठेवून घ्या. ब्लेस युअर सेल्फ विथ सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, through your physical exercise, through your diet, physical health, सायकोलॉजिकल हेल्थ, मेंटल डाएट, माइंड डाएट म्हणूया आपण, तेही आपल्याला आपण द्यायचं आहे. थँक्यू, 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 थँक्यू. येस, दोन्ही हात मस्त ओपन करा. श्वास घ्या, श्वास सोडा. दोन्ही हातांनी आपली पाठ थोपटा and say, I love myself. I love myself. Thank you for being with me. And clap for yourself. Yes. Keep clapping. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you. मंडे मॉर्निंग आपल्याला स्टार्ट करायचं आहे पुढचा सेशन. सो 2 दिवसात आपल्या सगळ्या प्रोसेस कम्प्लीट होतील. मंडे आपण काही गोष्टी म्हणतो ना, सिंहावलोकन आपण केलं, पहिलं झालं. पुढचं कसं करायचं याचे काही पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. काही स्ट्रॅटेजी बदलणार आहोत पुढच्या महिन्याची, टेक्निक्स बदलणार आहोत. चेंज इज ऑलवेज मोटिवेटेड. चेंज असतो मेथड मधला, तो आपल्याला मोटिवेट करत राहतो. सो तुम्ही पण विचार करा काही गोष्टी. आपल्याला प्लॅनिंग साठी तुमचे इनपुट्स पाहिजेत की कसं करावं, काय करावं. काही गोष्टी आपण डिस्कस करत करत पुढे जाणार
It's 6:44. Okay. Done. Happy everyone? येस. हा आपण येस. इथून रिॲक्शन देऊ शकतो तिथे हार्ट आहे का चेक करा अँड जस्ट सेंड अ हार्ट एव्हरीवन. येस इथे इथे आपण ना झूम मधून येस चला 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 सगळे हार्ट्स येऊ देत भरपूर सारे येऊ देत. वरचा तो हे होतोय बघा एक वरच्या लेवलला आहे तो खालून वरती जातोय जस्ट ऑल हार्ट्स ग्रुपमध्ये पण आज वेगळे वेगळे हार्ट्स येऊ देत स्वतःचे फोटो मस्त रेड मध्ये पिंक मध्ये. येस थँक्यू मनीषा मॅम इन द रेड. गुड टू सी यू. येस रुचा थँक्यू सो मच वेलकम अगेन. हा वेलकम. येस 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 मनीषा मॅम ना मी लास्ट सेशन मध्ये पण थँक्स केलंय. खूप छान सेशन घेतलंय तिने 10th प्रिपरेशनचं. आपल्या ग्रुपमध्ये सगळे जेम्स आहेत. आय एम थँकफुल टू युनिवर्स. आय एम थँकफुल टू युनिवर्स दॅट आय एम विथ यू. ओके चलो एन्जॉय द व्हॅलेंटाईन्स विथ सेल्फ अँड ऑल द फॅमिली मेंबर्स. एखादी छानशी गिफ्ट द्या. मीनाक्षी मॅमने सांगितलंय स्वतःच्या आवडीचं करून खायचं प्यायचं फोटो काढायचे स्वतःला खुश करायचं. ओके चलो थँक्यू सो मच. थँक्यू. रुचा काय बोलायचं आहे? हॅपी व्हॅलेंटाईन्स म्हणायचंय सगळ्यांना. एक साथ म्हणूया का? एक साथ म्हणूया. येस एकच मिनिट थांब. हा एकच मिनिट थांब. मी काय करते